कोण आहेत रुपाली चाकणकर यांचे पती? ते काय काम करतात? माध्यम प्रसिद्धीपासून असतात दूर. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील व्हिडिओ बघण्यासाठी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कायमच महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यक्त होत त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. यावेळी मात्र त्यांचं नाव एका वादग्रस्त प्रकरणातून समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तर दर दिवशी नवे मुद्दे, नवी नावं आणि तितकीच नवी प्रकरण चर्चेत असतात. सध्या अशाच एका विषयानं राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळासह सामान्यांचंही लक्ष वेधलंय. हे प्रकरण म्हणजे कॅप्टन अशोक खरात. कथित ज्योतिषी अशी ओळख असणाऱ्या आणि राजकीय भविष्यवाणीमुळे चर्चेत असणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी नुकतीच अटक केली. महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांच्या खरातशी असणारा संपर्क आणि नव्यानं समोर येणारे फोटो यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच चर्चेत असणारं एक नाव म्हणजे रुपाली चाकणकर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरात सोबतचा एक फोटो समोर आलाय, ज्या मागोमाग एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय जिथं त्या खरातचे पाय धुताना दिसल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीचं पाय धुतानाचं हे दृश्य वादंग माजवून गेलं आणि आपल्यावर केले जाणारे आरोप चाकणकरांनी फेटाळून लावले. दरम्यान चाकणकरांचं नाव या प्रकरणी समोर येताच त्यांच्या खाजगी जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी सुद्धा अनेकांनीच इंटरनेटचा आधार घेतला. चाकणकर नेमकं काय काम करतात? महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची जबाबदारी काय, इथपासून ते अगदी त्यांची संपत्ती आणि क्वचित माध्यमांसमोर येणारे त्यांचे पती इथपर्यंतची माहिती इंटरनेटवर शोधली गेली. रुपाली चाकणकर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असल्या तरीही याची खरी सुरुवात त्यांच्या लग्नानंतर झाल्याचं सांगण्यात येत आहे. सासरच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. रुपाली चाकणकर यांच्या पतीचं नाव निलेश चाकणकर. ते माध्यम आणि प्रसिद्धीपासून बरेच दूर असतात. राहिला प्रश्न ते काय काम करतात याबाबतचा, तर ते व्यवसाय करतात. इतकीच प्राथमिक माहिती इंटरनेटवर असून इतर कोणतीही विशिष्ट माहिती उपलब्ध नाहीये. निलेश चाकणकर प्रसिद्धी झोतापासून दूर राहणं पसंत करतात. मात्र काही वृत्तानुसार ते मूळचे एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. पतीच्या वाढदिवसाच्याच निमित्तानं लिहिलेल्या पोस्टमध्ये खुद्द रुपाली चाकणकर यांनी एकदा पतीची ओळख करून देत लिहिलंय, मुलगा सिने क्षेत्रात, बायको राजकीय क्षेत्रात असूनही तुम्ही तुमची जीवनशैली न बदलता जमिनीवर पाय ठेवून मी शेतकरी कुटुंबातील साधा माणूस म्हणत आम्हाला मात्र आमच्या पद्धतीनं जगू दिलं. जगण्याचं, विचाराचं स्वातंत्र्य दिलं. घरात मुलगी नाही पण मला मात्र मुलीप्रमाणे कौतुकानं सांभाळत वडिलकीचीही माया देत आहात. तुम्ही देत असलेला आत्मविश्वास जग जिंकण्याची जिद्द निर्माण करते. सावित्रीची लेक म्हणून महाराष्ट्रात फिरताना हा माझा ज्योतिबा कायम मी सोबत आहे, पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत राहा असं सांगत असतो. माझ्या या ज्योतिबाला उदंड, निरोगी व दैदिप्यमान आयुष्य लाभो ही सदिच्छा. या पोस्टमुळं निलेश चाकणकर यांचा स्वभाव विषय आणि रुपाली चाकणकरांच्या मुलाबद्दल ही माहिती मिळाली होती. ही पोस्ट बरेच चर्चेत